चला हे दिसतंय का याच्यामध्ये पण मलईची. आणि आता मी ही मलई माझी 2 पातेल्यांमध्ये थोडी थोडी मलई आहे 2 भांड्यांमध्ये मी गोळा केलेली आहे. ती आता मी एकच पातेलीमध्ये टाकते, कारण की आपल्याला इथं आहे ना मोरण द्यायचं आहे मलईला तूप बनवण्यासाठी. तर आता हे पण पातेलीतलं मी इथं टाकते. ही माझी आहे ना 8 ते 9 दिवसाची मलई आहे. तर ही मी आता एका मोठ्या पातेलीमध्ये सर्व काही काढून घेतलेली आहे. आणि त्यासाठी आहे ना आपल्याला इथं मोरण टाकायचं आहे. हे मोरण आपल्याला इथं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हे मोरण टाकल्याने आहे ना आपलं तूप खूप छान येतं आणि लोणी मस्त निघते. लोणी तयार व्हायला पटकन वेळ लागत नाही. लोणी पटकन तयार होते मोरण टाकून. त्यासाठी मी इथं मोरण टाकून आता हे 4 ते 5 तास मी इथं झाकून देणार आहे. आणि बघा ही एवढं आहे ना आता 4 ते 5 तासामध्ये पातेली आपली फुल भरून जाणार, कारण मोरण टाकलेलं आहे ना मस्त फुलून येतं आणि याचं तूप छान बनतं. मी पुष्कळदा तुम्हाला 4-5 व्हिडिओ टाकलेले आहे तूप बनवायची, पण आता हा वेगळाच प्रकार आहे. आणि 5 मिनटात बघा आता 5 ते 7 तास झालेले आपलं इथं मस्तपैकी मोरून झालेले. पातेली किती फुल भरून आलेली आहे. तर मी आता हे सुद्धा मोठ्या पातेलीमध्ये काढते, कारण की आपल्याला हे फेटायला छान राहतं. आपल्याला आता हे फेटायला छान राहतं, त्यासाठी मी इथं मोठ्याच पातेलीमध्ये हे सर्व काही काढून घेतलेलं आहे. मोरण टाकून 4 ते 5 तास ठेवलेलं होतं. तर मी हा प्रकार तुम्हाला दाखवलेला नव्हता तूप बनवायचा. तर फक्त 5 मिनटं आपल्याला फेटायचे. 5 मिनटामध्ये आपली लोणी पूर्णपणे तयार होऊन जाते. त्यानंतर तर चला, कसे हात बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्यानंतर बघा आता आपल्याला इथे ना बघा लोणी मस्त तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण की असं मोरण जर टाकलेलं असतं ना तर आपलं लोणी पटकन निघतं. फेटायला आपल्याला वेळ लागत नाही आणि आपल्याला हे हलकं होईपर्यंत असं थोडं फेटायचं आहे. तर बघा आपलं लोणी कसं मस्त तयार झालेलं आहे. इथं आपण मेंदू वडे बनवतो तेव्हा कसं फेटतो ना, तसं आपल्याला इथं फेटायचं आहे. त्यासाठी ना असं फेटतच राहायचं आहे, फेटतच राहायचं आहे. जास्त वेळ काही लागत नाही फेटायला. त्यासाठी बघा आता थोडंसं मी इथं आहे ना पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे, कारण की आपलं हे मोकळं व्हायला तयार होतं आणि ते पाणी वेगळं होतं आणि आपलं लोणी वेगळं होतं त्यासाठी. तर बघा आता मी हे दुसरं आपण जे वरण घोटतो ना त्याच्या साहाय्याने मी आता इथं घोटते, त्याच्याने पण पटकन होतं. तर बघा आपले किती 5 ते 6 मिनटं झाले असतील. आता बघा हे थोडं पाणी टाकलं मी अजून परत आपल्याला फेटायचं आहे थोडंसं. जोपर्यंत आपलं लोणी मस्त असं सॉफ्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला असं फेटतच राहायचं आहे, फेटतच राहायचं आहे. तर बघा आता आहे ना आपल्याला इथं हे सर्व काही झालं का असं फेटून तयार झालेलं आहे का आपल्याला लवकरच समजतं ते. तर आपल्याला इथं आहे ना आता बर्फाचा तुकडा टाकायचा आहे. आणि मी वाटीमध्ये असा बर्फ लावलेला होता, तर तुमच्याकडे ते छोटे छोटे तुकडे असेल ते टाकणार ना तुम्ही, ते सुद्धा चालेल. नाहीतर तुम्ही एकदम बर्फ नसेल तर एकदम गार पाणी टाकणार ना ते सुद्धा चालेल. आता मी या बर्फाचे तुकडे करून घेणार आहे, तुकडे करून टाकणार आहे, कारण की मोठा कडा आहे तो लवकर विरघळणार नाही. त्यासाठी अशा प्रकारे तुकडे करून घेतले मी. हे आपल्याला इथं टाकायचं आहे आणि परत आपल्याला थोडं फेटायचं आहे, कारण आपला लोणीचा गोळा तयार झालेला आहे. फक्त बर्फामुळे तो आहे ना छान प्रकारे असा गोळा होतो आणि आपल्याला हाताला पण चिपकत नाही. छान प्रकारे असं गोळा होतो तो. त्यासाठी तुम्ही बघू शकता बघा बर्फ कसा विरघळतोय, कारण की फेटून फेटून हे आपलं थोडं गरमच झालेलं असतं, त्याच्यामुळे बर्फसुद्धा असं लवकर विरघळतो इथं. आणि गार झाल्यामुळे लोणीचा गोळा पटकन तयार होतो, निघतो. त्यासाठी बघा मी अजून थोडंसं मोकळं होण्यासाठी पाणी टाकलेलं इथं. आणि तुम्हाला एक माहिती आहे का, मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते की याचं ताकसुद्धा खूप छान राहतं. आणि ही माझी 8 ते 9 दिवसाची मलई गोळा झालेली आहे, त्याच्यामुळे ना आपली हे ताकसुद्धा छानच राहतं आणि पांढरं शुभ्र राहतं. तुम्हाला ते सुद्धा मी दाखवणार आहे. आणि आता आपलं हे मस्त अशी फेटून झालेलं आहे.
तर बघा बर्फसुद्धा आता आपला इथं विरघळलेला आहे, पूर्णपणे बर्फ आपला विरघळून गेलेला आहे. तर अशा प्रकारे सुद्धा केलं ना तुम्ही तरीसुद्धा चालतं. तर मी आता झालेलं आहे आपलं लोणीचा गोळा. आता आपल्याला दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर बघा हे आता मी सर्व काही साईडला ठेवते, दुसरी पातेली जवळ घेते आणि त्याच्यामध्ये हा लोणीचा गोळा आपल्याला आता काढायचा आहे. आता 4-5 दिवस सुनबाई दवाखान्यामध्ये असल्यामुळे व्हिडिओ आलेला नाही आहे. दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं सुनबाईला त्यासाठी. तर चला म्हटलं आज थोडी फ्री झालेली आहे, आज आणायचं आहे घरी. सुनबाईला आज घरी आणायचं आहे. तिथं माझी मुलगी आहे दवाखान्यामध्ये, मुलगीला ठेवलेलं आहे दवाखान्यामध्ये. त्यासाठी मी घरी आलेली आहे आवरण्यासाठी, कारण की आज घरी आणायचं आहे सुनबाईला. नाद झालेली, मला नाद झाली. तर मुलगा कुठून येतो आणि मुली कुठून येते त्यासाठी मुलगी पण झाली तरीसुद्धा आम्हाला खूप आनंद आहे. त्यासाठी आमच्या घरी लक्ष्मी आलेली आहे. तर त्यासाठी मी घरी सर्व काही तयारी करायला आलेली आहे. तर चला म्हटलं थोडासा वेळ भेटला, पटापट मी आवरून घेतला आणि आता थोडासा वेळ भेटलेला आहे. तर चला म्हटलं व्हिडिओ मी आधी किती दिवसापासूनचा हा बनवलेला होता, पण मला वेळच भेटत नव्हता टाकायला. आता थोडा वेळ भेटलेला आहे, म्हटलं चला वॉइस देऊन देते आणि व्हिडिओ अपलोड करते, कारण की मला वॉच टाईम पूर्ण करायचा आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे मी 2-4 व्हिडिओमध्ये माझा वॉच टाईम खूपच कमी झालेला आहे. तर मला मदतची खूप गरज आहे, मला सपोर्ट करा. मला चॅनल मोनोटाईज करायची खूप 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 गरज आहे. तर चला सपोर्ट करा मला प्लीज आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप अजिबात करू नका. लाईक करा, कमेंट करा. तर बघा आता आपल्याला आहे ना दुसरं पाणी देता एक मी साईडला ठेवलं. आता या लोणीमध्ये सुद्धा आपल्याला दुसरं पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे गेला, कारण की जे बी काही असतं ना ते सर्व काही निघून जातं या पाण्यामुळे. आणि आता इथून आपल्याला फ्रेश लोणीचा गोळा काढून आपल्याला डायरेक्ट गॅसवरती ठेवायचा आहे. हे पाणीसुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि नाही वाटलं तुम्हाला तर नाही यूज केलं तरीसुद्धा चालेल, पण हे सुद्धा पाणी छानच आहे. त्याच्यासाठी आहे ना मी हे पाणीसुद्धा आता आपलं जे काही ताक मी साईडला काढलेलं आहे ना त्याच्यामध्ये हे पाणीसुद्धा मी टाकणार आहे. त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता लोणीचा गोळा आपला कसा मस्त तयार झालेला आहे इथं. आणि तो पण मी आता एक मोठी पातेलीमध्ये टाकते, कारण की मी दरवेळेस तुम्हाला दाखवलेलं आहे ना तर मोठ्या कढईमध्येच मी बनवते तूप, कारण की आपल्याने कसं होतं ना ठेवलं गेलं की गॅसवर आपण इकडे तिकडे काहीतरी कामासाठी लागून जातो. त्यासाठी मग मी आता काय मी कढईमध्ये ठेवत नाही, मोठ्या पातेलीमध्येच मी आज बनवणार आहे तूप त्यासाठी. आणि बघा असं जर केलं ना आपलं भांडेसुद्धा भरत नाही आणि बघा हाताला एवढंसं सुद्धा चिपकत नाही. बघा तुम्ही बघू शकता, बघा छान प्रकारे किती हलका असा लोणीचा गोळा आपला इथं तयार झालेला आहे. आणि आता त्याला पटकन गॅसवर ठेवते मी आता, कारण की तूप बनवायला सुद्धा 5 मिनटं आपले लागूनच जातात. असं लोणी काढायला आपल्याला लागतात 5 मिनटं, बनवायला लागतात आपल्याला 5 मिनटं. त्यासाठी तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. बघा आपला आता अर्ध तूप बनवण्यात आलेलं आहे. अर्ध तूप तर आपलं आता इथं बनवूनच झालेलं आहे असं समजा तुम्ही. तर बघा असं चम्मच राहू द्यायचा मध्ये, कारण की ते ओतलं जात नाही. आपण कसं हे ठेवलं की इकडे तिकडे काहीतरी कामासाठी लागून जातो आणि ते ओतलं जातं, त्यासाठी लक्षच ठेवायचं आहे. बघा आपलं इथं अर्ध तर झालेलं आहे, आता थोडंच बाकी आहे, अजून 2 मिनटं. आणि बघू शकता तुम्ही 2 मिनटात बघा अजून किती तयार झालेलं आहे. आता फक्त 1च मिनटं. तर बघा 1 मिनटामध्ये सुद्धा आपलं तूप इथं पूर्णपणे काचेसारखं झालेलं आहे. आणि अजून आपल्याला तरीसुद्धा 1 मिनटं ठेवायचं आहे, कारण की पूर्ण हे खालचं जे आहे ना रबडी ती थोडीशी लालसर होईपर्यंत आपलं तूप पूर्ण असं काचेसारखं होत नाही. त्यासाठी मी इथं पूर्ण काचेसारखं होईपर्यंत राहूच देणार आहे त्याला. आणि आत्ता तुम्ही बघू शकता, बघा पूर्ण काचेसारखं आपल्याला तूप इथं झालेलं आहे, पूर्ण काचेसारखं झालेलं आहे इथं तूप तुम्ही बघू शकता. चला तर मग तुम्ही बघू शकता, बघा पूर्ण काचेसारखं झालेलं आहे आता आपलं तूप इथं पूर्ण म्हणजे पूर्ण काचेसारखं झालेलं आहे. तर चला आता मी दुसरी छोटीशी पातेली घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि गाळणी पण माझ्याकडे छोटीशी, तर बघा आता गाळून घेणार आहे मी. छोटी पातेलीमध्ये गाळून घेणार आहे मी. आणि तूप आहे ना आपल्याला
प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरायचे. सहसा करून तर प्लास्टिकच्याच बरणीमध्ये छान राहतं, कारण की आहे ना गार होऊ द्यायचं, याला गरम गरम नाही भरायचं, पूर्णपणे गार होऊ द्यायचं नंतरच भरायचं. तर बघा अशा प्रकारे खूप छान मस्त आपलं तूप इथं झालेले आणि एकदम सोपी पद्धत. काही जास्त भांडे पण भरत नाही आणि आपल्याला काही जास्त त्रास पण होत नाही. फक्त 5-10 मिनटं आपल्याला फक्त फेटायचंच राहतं, त्याला 5 मिनटामध्ये फेटलं जातं. तर त्यासाठी लोणी पण छानच तयार होते, तुम्ही तर बघितलीच आता. तर त्यासाठी आता माझं तूप इथं पूर्णपणे तयार झालेलं आहे. तुम्हीसुद्धा असं करू शकता. आणि तुम्हाला आहे ना मी सांगते, व्हिडिओमध्ये माझं एक दाखवायचं राहून गेलं, तेव्हा माझा मोबाईलच स्विच ऑफ होऊन गेलेला होता. त्यासाठी म्हणजे हे तूप आपलं पूर्ण जेव्हा होतं ना, तेव्हा पाणी शिंपडायची मला आठवण राहिली नाही. पाणी जर आपल्याला पाण्याचा छपका जर आपण त्यात बनवलेलं तुपावर असं चालू गॅसवर मारला ना, तर असं रवेदार तूप येतं ना, पूर्ण असं रवेदार तूप येतं. त्यासाठी ते मी केलं, पण तुम्हाला दाखवायचंच राहून गेलं. माझ्याने तेव्हा मोबाईल स्विच ऑफ झाला, नंतर चार्जिंगला लावला, नंतर पूर्ण मी व्हिडिओ पूर्ण केला. त्यासाठी बघा आता पूर्ण मी इथं गाळून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते, मी आज 2 प्रकारचे तूप बनवलेले आहे, कारण की हे पण बनवलेलं आहे मी आणि गाईचं सुद्धा बनवलेलं आहे. इथं वाटीमध्ये बघा, हे गाईचं बनवलं आधी, नंतर हे बनवलं. पण व्हिडिओ खूपच मोठा झाला असता, त्यासाठी मी तुम्हाला गाईचं तुपाचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही आहे. आणि तो गाईच्या तुपाचा व्हिडिओ तो सुद्धा कसा बनवला मी, ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला असा, दोघं जर एक सोबत दाखवले असते तर. गाईचं तूप थोडंच होतं मला माझ्याकडे, म्हणून ते थोडंच जमलं. तर बघा अशा प्रकारे तूप मस्त प्रकारे झालेलं आहे ना, आता गारसुद्धा झालेलं आहे. आपल्याला आता हे तूप आहे ना बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. मी आता हे तूप बरणीमध्ये भरून घेते. अशा प्रकारे गार झालेले तूप मी आता बघा, हे किती अर्धा किलो तर 3 पावशर, तुम्ही अंदाज लावून घ्या आता हे किती असेल. तर अर्धा किलो 3 पावशरचा वरतीच येते. हा 3 पावशर असेल किंवा अर्धा किलोसुद्धा असू शकतं. तर अशा प्रकारे मी बरणीमध्ये सर्व काही तूप इथं टाकून घेतलेलं आहे. आपल्याला आता हे गार झालेले झाकण लावून आपल्याला हे आता ठेवून द्यायचे. त्यानंतर जे काही गाईचं तूप होतं ना, ते सुद्धा मी एका स्टीलच्या बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे. तर बघा छानच आलेलं आहे तूप. आता मी झाकण लावून देते. त्यानंतर जे काही आपलं ते ताक निघालेलं आहे ना, ते मी साईडला ठेवलं होतं. दोघं मिक्स करून घेतलं मी, लोणी धुतलेलं पण आणि ते पण. तर बघा ताक एक पातेले आपलं इथं निघालेलं आहे आणि खूपच छान निघालेलं आहे. तर हे म्हणताय मिस्टर की मला 1 ग्लास प्यायला दे म्हणून मीठ टाकून. तर मी इथं मीठ, चाट मसाला आणि काळं मीठ टाकून मी यांना प्यायला देते. जलजिरा टाकून खूप छान स्वादिष्ट असं बनतं ते. त्यासाठी ग्लासमध्ये मी आता इथं टाकते. त्यानंतर आपल्याला इथं चाट मसालासुद्धा टाकायचा आहे. मसाल्याचं ताक बनवते मी इथं. बघा हे काळं मीठ टाकलेलं आहे मी इथं. ब्लॅक सॉल्ट म्हणजे काळं मीठ. आता हे टाकलेलं आहे मी जलजिरा. आणि याच्याने पचन व्हायला खूप लवकर मदत होते. आपल्याला कितीही ॲसिडिटी झालेली असली किंवा काय अपचन झालेलं असतं, 1 ग्लास ताक कधी पिला ना, सर्व आपलं मस्त ॲसिडिटी पण नाहीशी होते. खूप छान राहतं हे ताक पिण्यासाठी, शरीराला तर खूपच छान. रोज जरी 1 ग्लास ताक पिला ना तरी सुद्धा छान. बघा मस्त बनलेलं आहे. आता यांना देते. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आमच्या स्नोला लगेच हेवा होतो. यांना ताक दिलं त्याला वाटलं दूधच दिलं म्हणून ते आता दूध मागते आणि पीत नाही ती. तिचं ते जास्त खायचं आहे ना तेच खाते ती. दूध पितच नाही ती. कितीही दूध द्या तसंच पडू देते ती. तर तिला पण हेवा झाला आता बघा, तिला पण दिलं मग प्यायला. आणि बघा कसं करते.
तर चला आता ताक साईडला ठेवते. व्हिडिओ कसा वाटला सांगा मला, कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, स्किप न करता. तर चला, हे गाईचं तूप, हे म्हशीचं तूप आणि हे ताक, एका वस्तूपासून किती वस्तू बनतात बघा. तर चला, सर्व भांडे कुंडे सर्व काही आवरून झालेले. किचन ओटा पण पूर्ण साफ करून घेतलेला आहे मी आता. तर आजचा व्हिडिओ एवढाच. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर उद्या पण व्हिडिओ येईल अशी गॅरंटी नाही आहे, कारण की सुनबाई घरी आले म्हणजे खूपच कामाचा पसारा होऊन जातो. बाई लावून घेणार आहे मी तशी तर कामाला. तरीसुद्धा व्हिडिओ एक दिवसाआड किंवा रोज पण येऊ शकतो, पण जसा मला वेळ भेटेल तसाच मी व्हिडिओ टाकणार आहे. तरीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ एक दिवसाआड जरी येईल तरीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता बाय बाय.